ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हॅकिंग बाबत पुण्यात आज प्रात्यक्षिक आणि चर्चासत्र असणार आहे। या चर्चासत्राला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोळाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला आहे। अत्यंत महत्त्वाची या संदर्भात चर्चासत्र केलं जाणार आहे। खरं तर जेव्हा निकाल लागले तेव्हापासून वारंवार या संदर्भात चर्चा सुरू आहे की विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोळाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत जोडले आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर निकाल लागला त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून वारंवार ईव्हीएमवर आक्षेप घेण्यात आला आणि त्याच संदर्भात आज महत्त्वाचं चर्चासत्र पुण्यात होणार आहे आणि विशेष म्हणजे यासाठी शरद पवार यांची उपस्थिती असणार आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती? कारण बरोबर आपल्याला कल्पना आहे, विधानसभा निवडणुकीचे जेव्हा निकाल लागले तेव्हा ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचं, ईव्हीएम मध्ये मतांची चोरी झाल्याचं मवियाच्या नेत्यांकडून सतत सांगितलं गेलं, ज्यामध्ये राष्ट्रवादी, जी शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, त्या सगळ्याच उमेदवारांनी यावरती आक्षेप देखील नोंदवलेला होता, न्यायालयामध्ये जाण्याची भूमिका देखील मांडलेली होती। आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं आज पुण्यात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचं प्रात्यक्षिक देखील दाखवलं जाणार आहे। चर्चासत्रात आज शरद पवार, सुप्रिया सुळे, विद्या चव्हाण, जयंत पाटील हे सगळे जे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत ते सहभागी होणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता पुण्यात या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। पाहावं लागणार आहे नेमकी काय चर्चा होते, कोणते मुद्दे या चर्चासत्रात मांडले जातात आणि पुढे काय नेमकी भूमिका ठरवली जाते। नक्कीच ज्ञानेश्वर, या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा। या बैठकी संदर्भातले, या चर्चासत्रासंदर्भात ते व्यवस्थित अपडेट आपल्याकडनं घेतच राहणार। मात्र शरद पवार तर या चर्चासत्राला उपस्थित राहणार आहेत। शरद पवार यांच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीचे अन्य कुठले कुठले नेते या चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत? महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी फक्त राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांचं हे चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की जयंत पाटील, सुप्रिया सुळे, शरद पवार आणि विद्या चव्हाण हे नेते जे आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तेच उपस्थित असतील। अन्य मित्र पक्षांपैकी कोणतेही नेते या कार्यक्रमाला उपस्थित नसतील। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।